ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला. खून करण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद. 2 देशी बनावटीची पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, धारदार चाकू व 4 चाकी वाहन जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 2 देशी बनावटीची पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हत्येचा कट रचल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी दिली. या प्रकरणी आणखी काही धागेदोरे आहेत का, याच्या मागे कोण आहे, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गणेश चंद्रकांत लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा परागंदा असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप तानाजी पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत खून करण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद करण्यात आली. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित मायकर, रोहन गस्ते, सूरज थोरात, विनायक सनदी, चालक शिवाजी शीद, सायबर पोलीस ठाणेकडील सतीश आलदर, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंदवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.